नमस्कार भाइयों और बहनों, या ओळी कानावर पडल्यावर पुढच्या ओळी आपसुकच तोंडी येतात। मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूं। 42 वर्ष रेडिओ गाजवणारा हा आवाज आज कायमचा हरवला। अमीन सयानी भारतीय रेडिओ जगताचे पहिले स्टार। रेडिओ जॅकी हे ग्लॅमरचं करिअर आहे आज, पण आजच्या भाषेत बोलायचं झालं तर अमीन सयानी हे रेडिओचे अमिताभ बच्चन होते। बिनाका गीतमाला हा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला की रस्त्यावर शुकशुकाट असायचा। इतकी लोकप्रियता अमीन सयानी यांना मिळाली। ऑल इंडिया रेडिओला हिट शो देणाऱ्या अमीन सयानी यांना पहिल्यांदा ऑल इंडिया रेडिओनं नकार दिला होता। त्यांच्या गुजराती ॲक्सेंटमुळे त्यांना नाकारण्यात आलं होतं। आज यावर कुणाचा कदाचित विश्वास सुद्धा बसणार नाही। दर बुधवारी चाहते अमीन सयानींची आतुरतेने वाट पाहायचे। 3 डिसेंबर 1952 ला पहिला एपिसोड ऑन एअर गेला आणि त्यानंतर पुढची 42 वर्ष हा आवाज भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता। बिनाका गीतमालाचं पहिलं प्रक्षेपण झालं होतं। या कार्यक्रमाला जेव्हा 1 वर्ष झालं तेव्हा अमीन सयानीच्या ऑफिसमध्ये 65,000 पत्र आली होती। अमीन सयानी हे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं। 54,000पेक्षा जास्त कार्यक्रम रेडिओ करण्याचा विक्रम त्यांनी केला। तर 19,000 जिंगल्सला सुद्धा त्यांनी आवाज दिलाय आणि हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे। अमीन सयानी हा फक्त आवाज नव्हता, ते एक इमोशन होते। कुटुंबातला एक सदस्य असतो तसे ते कुटुंबाचा हिस्सा बनले होते। नमस्कार भाइयों और बहनों, या ओळी अमीन सयानी हा आवाज आज खऱ्या अर्थानं थांबला। अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।